सूरज चव्हाणनं केलेल्या मारहाणीनंतर पक्षश्रेष्ठी संतापले। तटकरेंच्या दौऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना, तर अजित पवारांचा तातडीने भेटायला ये असा निरोप। राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून मारहाणीवरती दिलगिरी व्यक्त। छावा संघटनेच्या विजय घाडगेंची भेट घेणार असं स्पष्टीकरण। सूरज चव्हाणांच्या गुंडगिरीवरती झाली चौफेर टीका। छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक। सूरज चव्हाण यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। मनोज जरांगे, रविकांत तुपकर, बच्चू कडूंनी केला घाडगेंना फोन। शिवसेनेचे 4 तरुण खासदार हनी ट्रॅपमुळेच फुटले। खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। गिरीश महाजन, प्रफुल्ल लोढांचा फोटो, राऊतांकडनं ट्विट। सीबीआय चौकशीची मागणी। दोन 2006 मधल्या मुंबई उपनगरीय लोकलमधल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई हायकोर्ट आज निर्णय सुनावणार। दोषींनी दिलं होतं शिक्षेला आव्हान। फाशीच्या शिक्षेवरती शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून। काँग्रेस पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि ट्रम्पच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उचलून धरणार। सरकारकडनं 8 नवी तर 7 प्रलंबित विधेयकं पास करून घेण्याचा इरादा। घरं देण्याच्या नावाखाली 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांची फसवणूक। गृह विभागाच्या अपर सचिवांनाही गंडा। निवृत्त उपसचिवांविरुद्ध गुन्हा दाखल। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या। माहेरच्या लोकांनी महिलेच्या सासरी अंगणातच केला अंत्यविधी। 10 वर्षाच्या मुलानं दिला अग्नी। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार। साकीनाका, अंधेरी सबवे, घाटकोपर भागामध्ये पाणी साचलं। मध्य आणि पश्चिम उपनगरांना पावसाने झोडपलं। बीडमध्ये चुकीचं बांधकाम झालेला 3 कोटी रुपयांचा पूल अखेर जमीनदोस्त। दिशा चुकल्यामुळे पाडावा लागला पूल। रेल्वे विभागाच्या अभियंता आणि ठेकेदारांच्या गलथानपणामुळे पैशांची माती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।